नमस्कार, ओजस्वी किचन मध्ये मी तेजश्री, मी ओजस्वी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो। तर आज काय स्पेशल ओजस्वी? मम्मा आज मँगो केक बनव। मँगो केक खायचा तुला? हां बर, तर आज आपण बनवणार आहोत मँगो केक। तर आता आंब्याचा सीझन आहे, तोपर्यंत आपण आज मँगो केक बनवूया। आणि यामध्ये आपण मैद्याचा वापर न करता फक्त रव्यापासून हा मँगो केक बनवणार आहोत। पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1.5 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। या वाटीने मी मोजून घेतलाय रवा। तसेच 2 आंबे घेतलेले आहेत। आता हा रवा बारीकच आहे, तरी पण आपण याला मिक्सरमध्ये घालून थोडंसं फिरवून घेणार आहोत। तर थोडंसं रवा मी मिक्सरवरती फिरवून घेतला आणि एका मोठ्या बाउलमध्ये याला काढून घेतलं। आता इथे 2 आंबे घेतलेत, ते आपल्याला कट करून याचा पल्प काढून घ्यायचा आहे। तर आंबा कट करून आपण याचा पल्प काढून घेऊयात। तर आंब्याचा पल्प या पद्धतीने तुम्ही काढू शकता, म्हणजे व्यवस्थित काढताही येतो। तर बघा, अशा प्रकारे याला मधून चीर पाडून घ्यायची, म्हणजे पल्प व्यवस्थित निघतो। आणि हा लगेचच आपण याचा गर काढून घेऊयात एका वाटीमध्ये। तर इथे दोन्ही आंब्याचा गर काढून झालेला आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर घेणार आहोत। ज्या वाटीने रवा मोजला त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेतली, थोडीशी याची पावडर बनवून घेतली। आणि आता जो आपण गर काढून घेतला होता आंब्याचा, तो यामध्ये घातला आणि याला परत आणखी ब्लेंड करून घेतलं। आणि इथे असा पातळ पल्प आपला तयार झालेला आहे। आता ज्या बाउलमध्ये रवा काढला होता त्याच्यामध्ये हा पल्प काढून घेणार आहोत। तर सर्व पल्प यामध्ये काढून घ्यायचा आहे। आता याला मिक्स करून घेऊयात। हे मिक्स केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जो काही पल्प चिकटून राहिला त्यात थोडंसं पाणी घातलं आणि तो सुद्धा पल्प मी यामध्ये मिक्स करून घेतला। आणि तुम्ही बघू शकताय, आता यामध्ये दूध घालायचे। अर्धी वाटी दूध घेतले, पण सर्व दूध आपण एकदम घालणार नाही आहोत। थोडंसं दूध आधी मी घातलं आणि त्याला मिक्स करून घेऊयात। तर एकदम दूध घालू नका, लागेल असं दूध आपण घालणार आहोत। आणि आणखी थोडंसं दूध मी याच्यामध्ये घालते, परत याला मिक्स करून घेऊयात। आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकताय, अगदी थोडंसं दूध शिल्लक होतं, ते सुद्धा मी यामध्ये घातलं। बघा, बरोबर अर्धी वाटी दूध यामध्ये मी घातलेलं आहे। आता इथे मी घालते पाव कप तेल। तेलाऐवजी तुम्ही तूपही घालू शकता। तेल घालणार असेल तर रिफाईंड तेल घाला, कोणत्याही फ्लेवरचं, म्हणजे ज्याला एक वास असतो बघा, शेंगदाणा तेल किंवा फॉर्च्यून तेलाला एक वास असतो, ते तेल घातलं तर केकला सुद्धा तसाच वास लागेल, त्यामुळे रिफाईंड ऑइल घाला। तर इथे आपलं बॅटर रेडी आहे। तर इथे गॅसवरती कढई प्रीहीट करायला ठेवली, त्यामध्ये अशा प्रकारे एखादं स्टँड घालायचं, वरून झाकण झाकायचं आणि याला एक 5 ते 7 मिनटं आपण प्रीहीट करून घेणार आहोत। इथे मी केक बेक करण्यासाठी कुकरचा डब्बा घेतलाय। केक टीन असेल तर केक टीन घेऊ शकता। कुकरच्या डब्याला मी तेल लावून घेतलेलं आहे, तेल किंवा तूप लावू शकता। बॅटर रेडी आहे। थोडंसं रवा असल्यामुळे पाणी ॲब्झॉर्ब करून घेतल्यामुळे थोडंसं बॅटर घट्टसर झालं होतं, म्हणून मी 2-3 चमचे पाणी ॲड करून हे थोडंसं पातळ करून घेतलं। आणि इथे मी 1 ते 1.5 चमचा बेकिंग पावडर घालते। वरून थोडंसं 1 चमचाभर पाणी घातलं, म्हणजे हा बेकिंग पावडर आपले ॲक्टिवेट होते। याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित। मिक्स करून झाल्यानंतर हे बॅटर आपण घालणार आहोत कुकरच्या डब्यामध्ये। तर केक टीनच असावा असं काही नाही आहे, तुम्ही आरामात कुकरच्या डब्यामध्ये व्यवस्थित आपला केक बेक होतो। तर हे बॅटर मी कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतलं। याला अशा पद्धतीने टॅप करायचं आहे, म्हणजे काय होतं की केक आपला व्यवस्थित प्लेन बेक होतो। आता कढई पण इथे आपली प्रीहीट झालेली आहे। आता या कढईमध्ये हा डब्बा आपण ठेवायचा आहे, वरून झाकण झाकूयात आणि 35 ते 40 मिनटं हा केक आपल्याला मंद आचेवरती बेक करून घ्यायचा आहे। तर इथे 40 मिनटं झालेली आहेत आणि बघूयात केक आपला बेक झालाय का। तर यामध्ये सुरी रोवून बघायची, जर सुरी एकदम प्लेन निघाली तर आपला केक बेक झाला आहे असं समजायचं। तर केक आपला बेक झाला, याला थंड करून घेऊयात।
आता इथे केक थंड करून घेतला मी आणि याच्या कडा चाकूच्या मदतीने अशा लूज करून घ्यायच्या आहेत आणि आपण एका याच्या ट्रेमध्ये किंवा कोणत्याही एका ताटामध्ये भांड्यामध्ये तुम्ही हा केक काढू शकता आणि तुम्ही बघू शकताय की वरून किती मस्त जाळी पडलेली आहे आपल्या केकला. एकदम स्पॉन्जी असा आपला हा केक तयार झालेला आहे. साईडून सुद्धा तुम्ही पाहू शकताय बाजूने एकदम जाळीदार केक तयार आहे आपला. तर याला लगेच कट करून घेऊयात. तर केक कट करताना शक्यतो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे, मगच त्याला कट करा, म्हणजे त्याच्या स्लाइस पण व्यवस्थित पडतात. चला तर मग याच्या स्लाइस करून घेऊयात. तुम्हाला स्लाइस नसतील पाडायच्या तर तुम्ही डायरेक्ट याचे पीसेस कट करून, म्हणजे आपण नेहमी केकचे पीस कसे कट करतो तसे कट करून खाऊ शकता. तर तुम्ही पाहू शकताय आतून सुद्धा मस्त जाळी पडलेली आहे आणि खरं तर हा केक ना दुसऱ्या दिवशी खूप मस्त लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तयार आहे इथे आपला मँगो केक. तर आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत नक्की करून बघा. इथे आपला मँगो केक तयार आहे. तर आपण टेस्ट करून बघूया कसा झाला. ओजस्वी टेस्ट कर, कसा झालाय ते सांग. मस्त झालाय का? मस्त झालाय मँगो केक आणि मँगोचा फ्लेवर यामध्ये मस्त उतरलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.